जुन्नर विधानसभा निवडणूक सन 2024 गोरगरिबांच्या सुखदुःखात सामील होणारे जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारा आपला माणूस हक्काचा देवराम शेठ लांडे याच ठिकाणी आपल्या गावात आलेले आहेत। ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। साहेब, तुम्हाला सांगतो, आम्ही कधी तुम्हाला फोन केला तरी तुम्ही कुठल्याही वेळेस आम्ही कधी पण तुम्ही उपस्थित राहता, त्यासाठी आम्ही तुमचे सदैव तुमच्या पाठीशीच राहणार आहेत। आणि आज आम्ही तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सांगतो की सर्वात जास्तीत जास्त मतदान हे तुम्हालाच होणार, याच्यात कुठली शंका नाही आणि असं होणारच नाही। तुम्ही शेवटला तुम्ही 23 तारखेनंतर काय असेल तर तुम्हाला सर्वात जास्त मतदान तुम्हाला असणार आहे। आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले आदिवासी वादळ देवराम सखाराम लांडे यांच्या प्रचारार्थ आज खडकुंबी आणि उसरान या दोन्ही गावांची इथं प्रचार दौऱ्याची गोंड बैठक बसली आहे। तर मी साहेबांना सांगू इच्छितो, आपण सर्वांनी विचार करा। रस्त्यावर उतरणारा लांडे साहेब, बनकर फाट्यावर उतरणारा लांडे साहेब, निम्या रात्रीला उतरणारा लांडे साहेब, आणि मग आपल्याला आमदारच पूर्व भागातला का पाहिजे? 1950 पासून जर आमदारकी चालू झाली, मुंडे साहेबांच्या नंतर आपल्या आदिवासी पट्ट्याला एकही आमदार मिळत नाही आणि आपले बोल एवढे पुन्हा पुन्हा त्यांच्याच साठवगिऱ्या करतात। आता ही बोलण्याची वेळ आली आहे, कारण इथं कुणाची काही दडपशाही चालणार नाही, कारण भविष्यात हे लांडे साहेबांचं सरकार येणार आहे। आपण पाहायला गेलो, साहेब तुम्ही तिकीट पवार साहेबांकडे मागितलं, पवार साहेबांनी तिकीट नाकारलं, परंतु आपण जर एक विचार केला, आपल्याला भारतीय संविधानाने जो अधिकार दिला, आपण लिहायला, बोलायला, वाचायला आणि आपले अधिकार आपण ताटमानेने जे आदिवासी बोलायला शिकलो हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिकलो। आणि आजच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित पक्षामुळे आपल्या साहेबांना तिकीट मिळालं आणि हेच कुठेतरी मनात आपण ठेवायला पाहिजे। शेवटी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर हे उपयोगी आलेच। म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या येणाऱ्या या विधानसभेच्या बिगुलात आपल्या साहेबांचा 3 क्रमांक आहे आणि आपल्याला जाळून दूर करायला टाकीच लागते। साहेब, आतापर्यंत आपण म्हणायचो जाळून दूर सांगत, हे आदिवासी आल्यामुळे यांचं जर जाळून दूर करायचं असेल तर आपल्याला मापत भेटले, तिला आपल्याला हे मापत भेटलेलं आहे ती टाकी। आणि येत्या 20 तारखेला सर्वांनी लक्षात ठेवून आपल्या साहेबांना अतिमत मताधिक्याने विजयी करा एवढीच विनंती करतो। आणि जर साहेब जर आपल्या भागाचे आमदार झाले तर आपल्या भागाचा कायापालट हा नक्की होणार। साहेब, आपल्या 2 गावांमध्ये, उसरान गावांमध्ये गुरु समाजाचे लोक देखील आहेत, पण आज आपल्या आदिवासींपेक्षा त्यांचा सिंहाचा वाट आहे। ते रोज सकाळी सकाळी म्हणतात नाही देवराम लांडे येणार म्हणजे येणार, मग त्यांना सुद्धा कळून चुकले की जर आमदार झाले तर फक्त काय आदिवासींचा विकास होणार नाही, आपल्या पूर्व पश्चिम भागाचा विकास होणार आहे। पूर्व भागात लोक काय म्हणतात, हे आदिवासी वादळ नाही, हे जुन्नरचं वादळ आहे। म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो, जर तरुण वर्ग सोडला किंवा नेते मंडळी सोडले, हेमंत टोपी आले, तर आपल्या जे म्हातारे कोतारे आहेत ते लोक हिरडे विकायला काय, तर तांदूळ विकायला काय, या साहेबांसाठी जर प्रत्येक गोष्ट जर ते अर्पण करायला तयार तर आपण कधी ते उतरायचं रस्त्यावर? आता जर विकास आहे तर कधीच विकास नाही, नाहीतर मग पूर्व पट्ट्यातले हे काम आपल्या लोकांनी बसवायला लागतील। त्यासाठी कुठेतरी बदल हवा। म्हणून सर्व तरुणांना एक विनंती आहे, येत्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार देवराम सखाराम लांडे यांच्या या टाकी या चिन्हाला, गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान करून आपला उमेदवार नक्की विजयी करा। एवढं म्हणून थांबतो। जय भीम, जय आदिवासी। जसा किसन आमदार झाला मुंडा, तसा आता देवराम लांडे ते पण आमच्या भागात झालं पाहिजे। उमेदवार देवराम लांडे साहेब यांना आमच्या खडकुंबे गावच्या वतीने जाहीर पाठिंबा करतो। लांडे साहेबांचं सांगायचं झालं तर गोरगरिबांच्या नेहमी सदैव पाठीशी राहणारा एकमेव माणूस म्हणजे लांडे साहेब। कोणतेही आपल्या भागामध्ये कोणतीही घटना हो तिथे सगळ्यात अगोदर राहणारा फक्त आपला आदिवासी वादळ लांडे साहेब। त्यामुळे आम्ही सर्व खडकुंबे गावच्या वतीने पाठिंबा देतो।